निवडणुकादरम्यान आरोप प्रत्यारोप, पक्षफोडीचं राजकारण आणि एकमेकावर होणारी टीका लक्षात घेता मित्रहो, राज्याच्या राजकारणातील एक उमदं नेतृत्व आज हरपलं, आपल्यातून निघून गेलं. सकाळी सकाळी विमान अपघाताची बातमी आली आणि त्या पाठोपाठ राजकारणातले लाडके दादा अजितदादा पवार यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आली. महाराष्ट्राचं अवघं राजकारण सुन्न झालं, खिन्न झालं. दुर्दैवी बातमी कळाली तरी सुद्धा त्यावर अनेकांचा विश्वास सुद्धा बसत नव्हता. महाराष्ट्रावर हा फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. पण या घटनेनंतर काही वेळातच या अपघाताला वेगळं वळण मिळू लागलं. बघा, अजितदादा म्हणजे एक स्पष्ट वक्ता, मनात काही न ठेवता रोखटोक बोलणारा नेता. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी भाजपावर कठोर टीका केलेली होती, त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मनात त्यांच्याविषयी मोठा राग होता. काही नेत्यांच्या बोलण्यातूनही तो व्यक्त झालेला होता. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आज म्हणाले, राजकारणामध्ये सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागते. त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळं ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. राज ठाकरे नेमकं कोणत्या अर्थानं म्हणाले हे काही सांगता येत नाही, पण अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा अपघात नाही तर तो घातपात असावा असा संशय सुद्धा व्यक्त होऊ लागला. त्यामुळं त्याच्या चौकशीची मागणी देखील करण्यात येऊ लागलेली आहे. विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर स्वरूपाची शंका उपस्थित केली. वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं, अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं, किंवा मग यामागे आणखी काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआय कडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वकील सातपुते यांनी केली. बरं, अशी शंका घेणारे काही ती एकटेच नाहीत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सुद्धा या अपघाताबाबत संशय व्यक्त केलेला आहे. हे नितीन राऊत राजकीय व्यक्ती म्हणून थोडं बाजूला ठेवा, पण नितीन राऊत हे स्वतः वैमानिक प्रशिक्षण घेतलेले आहेत. त्यांनी विमान उड्डाण, सुरक्षितता या संदर्भातील अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केलेला आहे. त्यामुळं त्यांनी व्यक्त केलेला हा संशय हा अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. अजित पवार हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते आहेत. अशा उंचीच्या नेत्यांच्या बाबतीत घडलेल्या कोणत्याही घटनेकडे हलगर्जीपणे पाहता येणार नाही. त्यामुळं ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब आहे की यामागं काही वेगळं कारण आहे याचा सखोल तपास व्हायला हवा असं राऊत यांनी म्हटलं आहे. अलीकडच्या काळातील राज्यातील राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे. लहान पक्षांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकादरम्यान आरोप प्रत्यारोप, पक्षफोडीचं राजकारण आणि एकमेकावर होणारी टीका लक्षात घेता कोणत्याही संशयास्पद घटनेबाबत प्रश्न उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळं या प्रकरणामध्ये केवळ प्राथमिक माहितीवर निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञांकडून तांत्रिक चौकशी करावी अशी त्यांची भूमिका आहे. विमान कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह यांनी तर म्हटलं, विमानाची देखभाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेली होती. आमच्या माहितीनुसार विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, कोणतीही यांत्रिक अडचण आढळलेली नाही. पण मग तरीही ही घटना कशी घडली? अपघाताच्या घटनेनंतर सर्व बाजूनी चौकशी तर सुरू झालेली आहे, पण जोपर्यंत ब्लॅक बॉक्स आणि विमानाचे अवशेष तपासले जात नाही तोपर्यंत याला अधिकृतपणे घातपात असं म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल. राजकीय वर्तुळामध्ये आणि सोशल मीडियावर अशा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत घातपाताची चर्चा होणं तर स्वाभाविक आहे. मात्र सध्या घातपात झालाय का याबाबत तर तपास सुरू आहे. पोलीस आणि तज्ज्ञांचं पथक सगळ्या अंगाने या घटनेची चौकशी तर करीत आहे.
पण काहीही असलं तरी दुर्घटनेची चौकशी ही खोलात जाऊन करण्याची गरज आहे. बाकीच्या चौकशा होतात तशीच चौकशी याचीही होणार असेल आणि सगळं काही रफादफा होणार असेल तर मग अवघड आहे. या चौकशीचा जो निष्कर्ष समोर येईल तो तरी विश्वासार्ह असावा, पुन्हा त्या चौकशीवरच आणखी संशय निर्माण व्हावा असं तरी काही घडू नये एवढी तरी आपण अपेक्षा व्यक्त करूया. अजितदादासारख्या उमद्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.